दिवाळीला जे गिफ्ट आले होते माझ्याकडे त्यामध्ये बऱ्यापैकी ड्रायफ्रूट्सच होते आणि त्यातल्या त्यात काजू जास्त होते। मग म्हटलं की चला आज बनवूया हॉटेल स्टाईल काजू करी। याच भाजीसाठी आपण हॉटेलमध्ये 300 ते 350 रुपये पे करतो, पण त्याच खर्चामध्ये घरी कढईभर भाजी बनवून होते, तेही अगदी हॉटेलसारखी टेस्टची। तर त्याच्यासाठी मी इथे सुरुवातीला काजू तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत फ्राय केले। नंतर काजू काढून घेतले, त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेला कांदा छान परतून घेतला, आलं लसूण पेस्ट टाकली सुद्धा परतून घेतली। नंतर टोमॅटोच्या बिया काढल्या आणि टोमॅटो छान मिक्सरला लावून प्युरे केली। टोमॅटोची प्युरे घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतली। नंतर त्याच्यात लाल तिखट, हळद, धना पावडर आणि किचन किंग मसाला घातला। त्याच्याऐवजी तुम्ही पनीर मसाला सुद्धा घालू शकता। मसाले तेलात परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घातलं मसाले जळू नये म्हणून आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं मसाले छान शिजू दिले। नंतर त्यात काजू 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजवले होते मी, त्याची पेस्ट करून घेतली। ती काजूची पेस्ट घातली, पाणी घातलं, पेस्ट परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं स्लो गॅसच्या फ्लेमवरती ही काजूची पेस्ट छान शिजून घ्यायची। नंतर त्याच्यात हे तळलेले काजू घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं। ही काजू करी थोडीशी घट्ट असते, खूप पातळ नसते, त्यामुळे पाणी अंदाजप्रमाणे घाला। नंतर त्यात कोथिंबीर घातली आणि पुन्हा 2-3 मिनिटांसाठी झाकण न ठेवता शिजवायचं, म्हणजे काजू क्रंची राहतात। झाकण ठेवलं तर काजू मऊ पडतात। आणि इथे तयार झालेली आहे हॉटेल स्टाईल काजू करी। खूप टेस्टी होते ही काजू करी। याच्यामध्ये तुम्ही पनीर फ्राय करून सुद्धा घालू शकता, एकदा नक्की बनवून बघा।